गुड आफ्टरनून. आजच्या व्हिडिओमध्ये आपण किरणोत्सारिका हा सायन्सचा जो टॉपिक आहे त्याच्याशी रिगार्डिंग जे एमपीएससी मध्ये क्वेश्चन विचारले ते बघणार आहोत. एमपीएससी मध्ये अभ्यास करताना जर तुम्ही मार्क्स कलेक्ट करायला शिकला तर हा जो टॉपिक आहे किरणोत्सारिता रेडिओ ऍक्टिव्हिटी त्याच्यावरती क्वेश्चन येतोच. मार्क्स कलेक्शन आपली जी सिरीज आहे त्यामधला एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे किरणोत्सारिता रेडिओ ऍक्टिव्हिटी. पेपर सॉल्व्ह करताना एमपीएससीचा तुम्ही 100 क्वेश्चन पैकी क्वेश्चन शोधले पाहिजेत की जे तुम्हाला प्रॉपर येतात. असे एमपीएससी मध्ये टॉपिक आहेत की फिक्स क्वेश्चन त्याच्यामध्ये असतो म्हणजे असतोच. त्यापैकी हा टॉपिक आहे किरणोत्सारिता रेडिओ ऍक्टिव्हिटी. याच्यावरती तुम्हाला फिक्स क्वेश्चन मिळणारच परीक्षेमध्ये. हा एमपीएससी ग्रुप सी 2021 ला विचारलेला क्वेश्चन. कोणी किरणोत्सारीचा शोध लावला? याचा आन्सर काय आहे? हेनरी बेक्वेरेल. 9वीचं स्टेट बोर्ड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला याचं आन्सर सापडून जाईल. विज्ञान आणि तंत्रज्ञान आता 9वी. पेज नंबर 155 वरती हेनरी बेक्वेरेल जे सायंटिस्ट होते त्यांनी किरणोत्सारीचा शोध लावण्यासाठी काय काय केलं त्याच्याशी रिगार्डिंग इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्यानंतर एमपीएससी ग्रुप बी मेन्स 2016 ला क्वेश्चन विचारलेला. डॅश डॅश हे किरणोत्सारीचे एसआय पद्धतीतील लेखक आहे. याचा आन्सर काय? बेक्वेरेल. सेम क्वेश्चन पडलेला आहे एमपीएससी ग्रुप मेन्स 2016 ला. त्याच्यानंतर एमपीएससी पीएसआय 2013 ला जोड्या लावायचे होते. याच्यामध्ये काय काय दिले आपल्याला? युरेनियम दिले, कोबाल्ट दिले, आयोडीन दिले, कार्बन दिले. युरेनियम कशासाठी वापरतात? अणुभट्टीसाठी. कोबाल्ट कर्करोग, आयोडीन गायटरवरील उपचार आणि कार्बन अश्मांचे वय. आता हा पण रेडिओ ऍक्टिव्हिटी रिगार्डिंग हा क्वेश्चन आहे. पेज नंबर 157 वरती विविध क्षेत्रात किरणोत्सारी समस्थानिकांचे उपयोग खालीलप्रमाणे करतात. त्याच्याशी रिगार्डिंग वैद्यकशास्त्रामध्ये आयोडीन आणि गायटरचा कशासाठी आयोडीन आणि कोबाल्टचा कशासाठी वापर करतात ते दिले. आयोडीन कशासाठी वापरतात? आयोडीन वापरतात गायटरवरील उपचारासाठी आणि कोबाल्ट वापरतात कर्करोगावरील उपचारासाठी. हा एमपीएससी एएसओ 2012 ला क्वेश्चन विचारलेला. कांदे बटाटे यांना कोंब फुटू नये त्यासाठी कोणत्या किरणाचा मारा करतात? याचा आन्सर काय आहे? गॅमा. कांदे बटाटे यांना मोड येऊ नये म्हणून त्यावर कोबाल्ट 60च्या गॅमा किरणाचा मारा करतात. पेज नंबर 157 वरती 9वीच्या स्टेट बोर्ड मध्ये याच्या रिगार्डिंग आन्सर तुम्हाला सापडेल. हा क्वेश्चन एमपीएससी एसटीआय 2011 ला विचारलेला. कोणत्या किरणांना वस्तुमान नसते? याचा आन्सर आहे गॅमा. हे सुद्धा तुम्हाला पेज नंबर 156 वरती सापडेल. गॅमा किरण कशा असतात? गॅमा किरणे कशा असतात? वस्तुमान रहित. हा क्वेश्चन एएसओ 2011 ला विचारलेला. अल्फा बीटा गॅमा किरणांच्या धातूच्या पत्र्यातून जाण्याच्या क्षमतेनुसार क्रमसंबंध ओळखायचा आहे. याचा आन्सर काय आहे? गॅमा, बीटा आणि अल्फा. आपल्याला काय ओळखायचं होता त्याच्यामध्ये? त्याची जी भेदन शक्ती आहे ते ओळखायची होती. सगळ्यात जास्त भेदन शक्ती कोणाची असत्या? गॅमा किरणांची. अल्फा कणांच्या सुमारे किती असत्या? 10,000 पट जास्त असत्या. 2 नंबरला कोणाची असत्या? बीटा किरणांची. आणि सगळ्यात शेवटी कोणाची असत्या? अल्फा किरणांची भेदन शक्ती. याचा आन्सर काय येणार? गॅमा, बीटा आणि अल्फा. हा क्वेश्चन एमपीएससी ग्रुप बी 2024 ला मेन्सला विचारलेला. गॅमा किरणांचा गुणधर्म बरोबर विधाने ओळखायचे. यामध्ये 2 एकक धनभार असतो का? नसतो. हे कसे असतात? यांच्यावरती कोणताही प्रभार नसतो, प्रभार रहित असतात. बीटा किरणांपेक्षा आयनीकरण शक्ती 100 पट असते. गॅमा किरणांची जी आयनीमोहन शक्ती असते ती अतिशय कमी असते. त्याच्यावर विद्युत आणि चुंबकीय क्षेत्रांचा प्रभाव पडत नाही. हे 3 नंबरचं वाक्य बरोबर आहे. गॅमा किरणांमध्ये ऋणभार असतो का? नसतो. गॅमा किरणांमध्ये काय असतात? ते प्रभार रहित असतात. आयनीमोहन शक्ती कोणाची कमी असत्या? गॅमा किरणांची अतिशय कमी.
हा क्वेश्चन एमपीएससी ग्रुप बी मेन्स 2024 ला विचारलेला. जेव्हा किरणोत्सारी पदार्थातून बाहेर पडणारे उत्सर्जन चुंबकीय क्षेत्रातून मार्गक्रमण होते तेव्हा कोणते विधान खरे ठरते? याचा आन्सर काय ते बाहेर पडणारे जे किरण असतात ते 3 वेगवेगळ्या भागात विभागले जातील. त्यापैकी 2 एकमेकांच्या विरुद्ध दिशेने वळतील व तिसरा भाग यादृच्छिक रॅन्डम असेल. यासाठी तुम्ही 9वीचा स्टेट बोर्ड पेपर करू शकता. हे 3 किरण असतात अल्फा, बीटा आणि गॅमा. त्यापैकी 2 एकमेकाच्या विरुद्ध दिशेला जातात आणि मधला असतो तो कसा असतो रॅन्डम म्हणजे कसा असतो यादृच्छिक असतो.